केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू केली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यात मोठं गिफ्ट मिळालंय। आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय केवळ एक योजना नाही, तर हे एक आश्वासन आहे की सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसोबत खंबीरपणे उभा आहे। केंद्र सरकारनं सुधारित पेन्शन योजनेची घोषणा केली, त्यानंतर ही योजना महाराष्ट्रातही लागू केली आहे। ही योजना लागू करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय। या योजनेमुळे राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे। या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित होईल। 2024 पासून ही सुधारित पेन्शन योजना लागू होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातली पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल। या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या सरासरी वेतनाच्या 50% इतकं निवृत्ती वेतन मिळणार आहे। याशिवाय महागाई भत्ताही दर महिन्याला त्या स्थितीनुसार मिळेल। किमान 25 वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल आणि ज्यांनी 10 वर्ष नोकरी केली आहे त्यांना किमान 10,000 रुपयाची पेन्शन मिळणार आहे। केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता, राज्य सरकारनेही त्याच पद्धतीने अंमलबजावणी सुरू केलेली आहे। हे सरकार आपल्या कर्मचाऱ्यांचा हिताचा विचार करतंय, याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही पेन्शन योजना। भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारमुळेच कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित झाले। खरं तर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाच्या निवडणुकी प्रचाराच्या वेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं वचन दिलं होतं। निवडणूक झाली, त्याला आता बराच काळ लोटला, परंतु काँग्रेसनं कर्मचाऱ्यांची निव्वळ फसवणूक केली आहे। त्या पक्षाचं ते वास्तव आहे। केवळ मत मिळवण्यासाठी फसवी आश्वासनं द्यायची आणि ती पूर्ण करायची नाही, हे काँग्रेसचं आत्तापर्यंतचं धोरण आहे आणि जुनी पेन्शन योजनेबाबत देखील तेच आहे आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले। हिमाचल प्रदेश, कर्नाटक किंवा तेलंगणा या कुठल्याही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना काँग्रेसने किंवा राहुल गांधींनी लागू केली नाही। एकीकडे खटाखटची घोषणा करायची आणि सरकार आलं की पटापट पळून जायचं, हेच काँग्रेस आणि राहुल गांधींचं धोरण राहिलंय। मोदीजींनी मात्र केंद्रात सुधारित पेन्शन योजना लागू करून दाखवली आणि आज महाराष्ट्रात सरकारनेही तीच योजना लागू करून कर्मचाऱ्यांचा हिताचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आपल्याला कोणतं सरकार हवंय हे ठरवण्याची गरज आहे। एक असं सरकार जे वचन देऊन विसरून जातं आणि एक असं सरकार जे वचन पूर्ण करतं, आपल्या कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित करतंय। आता खटाखट म्हणत लोकांची फसवणूक करणारं महाविकास आघाडीचं सरकार हवं की पटापट निर्णय घेऊन लोकांची साथ देणारं महायुतीचं सरकार हवंय, हे आपल्या हातात आहे। एका शायराच्या शब्दात सांगायचं झालं तर झूठ का सफर बहुत छोटा होता है, झूठ का सफर बहुत छोटा होता है, सच की राह में मंजिलें दूर सही पर पूरी होती है। सच और झूठ की इस जंग में, सच और झूठ की इस जंग में सच्चाई का हमेशा विजय होता है। खूब खूब धन्यवाद।